बाबा मी काय असं मोठा आहे एक सेकंद हो नाही पाय तर थांबवलंय हो फोटो नंतर काढाय गर्दी जाम झाली बाबा बाहेर हा बाहेरून काढा गर्दी होत आहे फोटो नंतर काढा या काटे भेटलं ना तिकडे हा माहित आहे तुम्ही आलं मागं होतो ना मी चला 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 थोडं नाही ना. अरे जे तिच्या दुःखामध्ये कायम उभं राहणार आहे ते तर दिलंच नाही ना. आणि मग हे सत्य आहे शोधायला पोरांनी शोधलं पाहिजे, पोरींनी शोधलं पाहिजे आणि त्या देवाशी, त्या खऱ्या वडिलाशी, त्या खऱ्या बापाशी नातं जोडून जगलं पाहिजे आपण. हे सत्य आहे ना. बरं सत्य नसेल तरी शोधा, मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. याच्याही पलीकडे आणखी सत्य आम्हाला सांगितलं जे समाज सुधारक होऊन गेले. आज चला असं काही अडचण नाही, मी फक्त कृतीमध्ये सांगण्याचा एक प्रयत्न करेल, तुम्ही फक्त ओळखून घ्या, समजून घ्या. असे कोणीतरी एक समाज सुधारक होऊन गेले, त्यांनी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. काय म्हणे? सगळ्यांचा देव नाही लक्षात. बरं त्यांच्या भाषेत सांगू. आणि मला आवडलं ना त्यांचं ते वाक्य, आवडलं ना, मला पटलं ना, आणि ते सत्य आहे म्हणून मी स्वीकारलं ना. काय म्हटलं त्यांनी? सबका मालिक. त्यांनी आम्हाला सांगितलं, पण तिकडे तुकडीजी बाबा दुसऱ्या वाक्यात काय म्हणतात? देव सांगायला गेलो आणि देवाची होणी ठेलो. अरे आज आमच्या साधू संतांची अशी परिस्थिती झाली आहे का आम्ही लोकांना देव सांगायला जातो, लोक आम्हाला देव समजून बसतात ना पुस्तक. आहे नाही परिस्थिती. हा सत्य असेल तर सत्य इथपर्यंत फक्त ऐकू नका. आणि इथं फक्त बसून तुम्ही गपचूप ऐकता ना, असाच शांत बसून आपल्या घरी 2 मिनिटं का होईना, कमीत कमी पहाटेला उठून, पहाटेला नाही जमलं तर कमीत कमी रात्रीच्या वेळी 5 नामाच्या 5 गाठ्या एवढ्या शांततेनं करा ना, तुम्ही करा ना. पण ते होत नाही. बस कार्यक्रमात गेला ना, बाबांनी म्हटलं गप्पच रे गप, भोंग्या येते, बस झालं तेवढं पुरतं आमचं काम आहे. तुम्ही स्वतःला ओळखून घ्या, तुम्ही जाणून घ्या. अरे तुम्ही त्या देवाचे लेकर, तुम्ही काही कमी नाहीत बरं, पण तुम्ही ओळखला नाही स्वतःला की मी कोण आहे. आपण स्वतःला एवढंच ओळखलो, पैसा आणि मी. त्याच्यानंतर आणखी एवढंच ओळखून घेतलो, हम दो हमारे, बाकी दुनिया गेली तेल लावत, काही गरज नाही. आणि हे सत्यच आहे, ओळखून घ्यायचं, जाणून घ्यायचं. परंतु जगात जे अंतिम सत्य आहे ते आम्हाला समजून घ्यायचे, ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि तोच सत्य आमच्या लक्षात यायला पाहिजे. बाबांनो, तोच सत्य म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतात, परंतु ते दुःख येतात कुठून आणि देतात कोण, भोगवतात कोण, हे आम्हाला लक्षात यायला पाहिजे. कारण की जे आम्हाला दुःख देतात ना, आम्ही त्यांच्याच नादी लागतो. जे आमचं वाईट करतात ना, आम्ही त्यांच्याच नादी लागतो. जे आमचे हितचिंतक नसतात ना, आम्ही त्यांच्याच मागे लागतो. आणि त्याच्यासाठीच म्हणून आम्हाला प्रश्न पडतात. आणि होतेच ना, आता म्हणावं काय कोणाला, आता बोलता येत नाही जास्तच मोकळं. परंतु माझा पोट दुखते म्हणून मी एखाद्याकडे गेलो नाही का, तर तो काय करतो, मला 8 दिवसाची एक लिस्ट देतो. कशाची? 8 दिवसाची. नाडी पाहतो अशी, हातात धरतो आणि मला 8 दिवसाची एक लिस्ट देतो, सकाळ दुपार संध्याकाळ. आणि मग काय म्हणतो, परत 8 दिवसानं काय म्हणतो, परत 8 दिवसानं दाखवा मला कसं लागते. तर 8 दिवसानं परत गेल्यानंतर परत 8 दिवस, हा सकाळ दुपार संध्याकाळ. आणि मग म्हणतो आता 1 महिन्यानी या. म्हणजे तो त्याची तयारी करून ठेवतो ना, 8 दिवस गेले का दुसरे 8 दिवस, आणि दुसरे 8 दिवस गेले का मग महिनाभरानी आहे. म्हणजे माझा महिनाभराचा म्हणजे LIC आहे, गाडीची टॅक्स वगैरे असेल, रूम किराया असेल, त्याची तो तयारी करतो ना. लोक किती स्वार्थी झालेत रे बाबा, ओळखून घ्या, समजून घ्या, जाणून घ्या बरं. आणि आपणही
कोणी किती फसतो हे तर मी फक्त एक व्यवहारातलं उदाहरण दिलं तुम्हाला. अरे बाबांनो, जगामध्ये सुद्धा असंच होतंय. ज्या देवता म्हणतो ना आपण, जे सत्य आहे ना, जे 4 पदार्थ आम्हाला भगवान श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, त्याच्यामधलं आमचा कुठं नंबर लागतो माहितीये का? कशात लागतो आमचा नंबर? ह्या 4 पदार्थ जे सांगितले आहेत ना, कोणते? हा, होच म्हणलाय मी, होच म्हणला. अरे हो म्हणूच नका, 4ही मध्ये कुठं लागते हे सध्या हो म्हणू नका. चांगलं जाणून घ्या, चांगलं समजून घ्या आणि मग हो म्हणा. नुसतं आम्ही म्हणतो म्हणून हो म्हणू नका. आता यांना बिचारे, यांची बुद्धीच तेवढी ना, प्रपंच ना प्रपंच, मग ते काय म्हणतील स्वतःला? प्रपंचच म्हणतील ना. पण नाही बाबा, हे सत्य नाही, ते तुम्ही जाणून घ्या. आणि त्याच्यामध्ये आपण बोलत असतो ना की जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. अरे हो ना, खरं आहे ना, सत्य आहे ना. पण कोण आहे जीव, कोण आहे देवता, कोण आहे प्रपंच, कोण आहे परमेश्वर? आणि त्याच्यानंतर आम्हाला करायचं तरी काय करायचंय, का म्हणून करायचंय? बरं, गीतेमध्ये सांगतात का बाबा मी फक्त एक आहे, तुम्ही मला शरण या, मी म्हणतो ते तुम्ही करा, एवढं सांगितलंय. भगवान श्री चक्रधर स्वामींनी तेच म्हटलं का बाबा मी एक आहे, तुम्ही मला शरण या. आणि त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा म्हटलं का तो एकटाच आहे, तुम्ही त्याची भक्ती करा. त्यांनी म्हटलंय ना, त्यांनी म्हटलंय ना. अरे सगळ्यांनी सांगितलं, परंतु सगळ्याकडचं चांगलं आम्हाला घेता आलं नाही आणि आम्ही त्यांचाही तिरस्कार करत बसलो. अरे जे चांगलं आहे तेवढं पुरतं तर माना तुम्ही त्यांना, तेवढं तर तुम्ही घ्या. आणि त्यांनी म्हटलं ना बघ तो एक आहे, तो सत्य आहे, तुम्ही त्याच्या नादी लागा. परंतु आज आमची अशी परिस्थिती झाली की आम्ही यांच्या नादी लागलो. ज्यांनी दाखवलं ना आम्हाला, आम्ही त्यांच्या नादी लागलो, त्याला सोडून दिलो आणि त्यांच्या नादी लागलो. आम्हाला हे नाही करायचं नाही, ही चूक आहे ना बाबा, हे समजून घ्या ना, हे जाणून घ्या ना. कशामुळे आमच्या आयुष्यात दुःख येतात? कोण देतात आम्हाला दुःख? अरे तर त्या देवता आम्हाला दुःख देतात, तेच आम्हाला दुःख भोगवणे येतात, हे आमच्या लक्षात नाही आलं आणि आम्ही त्याच देवतेच्या मागे लागतो. तुम्हाला या दुःखातून दूर कर, या दुःखातून दूर कर. आता जे मी उदाहरण सांगितलं तुम्हाला, सकाळ, दुपार, संध्याकाळ, देवता सुद्धा आम्हाला तसंच करतात. देवतेची भक्ती करत असताना काय करतात? देवता जर प्रसन्न झाल्या, मस्त 1, 2, 3, 4, 5 मजलीची बिल्डिंग देते. अच्छा शेती पाहिजे आणखी, शेती भेटून जाते, काही चिंता करू नको, फक्त माझी भक्ती कर. आणि त्यांच्या भक्ती करण्यामध्ये जर तुमचा अर्धा तास जरी लेट झाला, 3ऱ्या मिनिटाला पाहिजे तर होतील तुमचे. घाण पडली, आता ती गेली, घाण पडली. म्हणजे सुखही कोणी दिला? त्यांनी. दुःखही कोण देतात? आणि मी आरोप डायरेक्ट त्यांच्यावर करणार नाही ना, कारण की मधात आपण कधी पडलो ना, आपल्याला अक्कलच नाही ना का भक्ती करायची तर नेमकी करायची कोणाची? भक्ती करायची तर करायची कोणाची आपल्याला लक्षातच आलं नाही ना. अरे मग ज्यांची नाही करायला पाहिजे आपण त्यांची भक्ती केलो. बरं, सोयरे शोधत असताना आपलं असंच होते. बाहेर आम्हाला दाखवतात, वा वा मस्त पोरग सुंदर आहे, नोकरीला आहे, खूप चांगला आहे, पोरगी आमची खूप चांगली आहे, हा जीवाचा तुकडा आहे आमच्या, हा सोनी आहे, सुंदर आहे. हो, पोराकडे आम्ही तेच पाहतो. काय पाहतो? पोराकडे शेती आहे का, बंगला? बरं, घरामध्ये मग भाऊ बहिणी वगैरे आहेत का? नाही. भांडणं लावणारी बहिणी तर नकोच पाहिजे, भांडणं लावणारी बहीण तर नकोच पाहिजे पोराच्या घरी. बरं, भाऊ आहे का? मग भाऊ आहे म्हटल्यानंतर घराचे 2 हिस्से होतील. नाही, मग कॅन्सल, असा पोरगा आम्हाला नाही. परंतु आम्ही ते शोधणार नाही की पोरगा समजदार आहे का, पोरगा योग्य आहे का. जरी नसेल त्याच्याकडे प्रॉपर्टी, काही गरज नाही ना, पण पोरगा माणुसकीचा आहे का, पोरगा देवाचा आणि धर्माचा आहे का? बरेच ठिकाणचे असे प्रश्न पडतात. महानुभाव पंथाच्या घरी मुलगी द्यायची नाही, आपणही ठरवायचं. महानुभाव पंथाच्या व्यतिरिक्त आम्ही पोरगी मागायची. कुठं नेतील, कुठं नेतील मग? अरे समाजामध्ये हा एक दुःख आहे बरं, आपल्या संप्रदायाविषयी, आपल्या धर्माविषयी एक दुःख आहे की. आणि खरंच तुम्ही एक विचार करणार आहे बाबा, लोक जे बाकीचे जे अन्य लोक आहेत ते मानवा विचारायला तोंडही नाही ना आमच्याकडे, 5 नावाच्या गाठ्या करायला वेळही नाही ना आमच्याकडे. मग कसे आमचे प्रश्न सुटतील? कसे सुटतील आमच्या जीवनाचे प्रश्न? कसे सुटतील आमच्या जीवनाचे कोडे? त्याच्यासाठी वेळ काढावा लागेल ना, थोडीशी तरी वेळ काढावा लागेल ना आमच्या आयुष्यातली. आणि मग हेच तर सत्य आहे, हेच तर जाणून घ्यायचं आहे आम्हाला.
आणि कळाल्याच्या नंतर मध्ये आपल्या जीवनातला जो आनंद आहे, जो सुख आहे, बाबाने गगनात सुद्धा नाही, माझ्यासारखं सुखी कोणीच नाही. ह्यावेळेस आम्हाला भास होईल, त्यावेळेस आम्हाला भास होईल की माझ्यासारख्या जगात दुसरा सुखी कोणीच नाही आहे. आणि दुःख तर आम्हाला कधी दिसणारच नाही, दिसतही नाही त्यावेळेस. नाहीच आहे ना रे दुःख, नाहीच आहे सृष्टीमध्ये दुःख, नाहीच आहे या भूतलावर दुःख, नाहीच आहे. कोण म्हणते दुःख आहे म्हणून? नाही. आणि दुःख असतील तर ते आमच्या अज्ञानामुळे आहेत, आमच्या अंधश्रद्धेमुळे आहेत. भूतबाधा असेल तर आमच्या दुःखामुळे आहेत, आमच्या कर्तृत्वामुळे आहेत, आमचा विश्वास देवावर नसल्यामुळे आहे. आणि जर तुमचा देवावर विश्वास असता तर तो तर कधीही म्हणते ना, माझ्या लेकराला कधी काही होईल का? आणि सृष्टी त्याने निर्माण केली ना, म्हणजे सृष्टी चांगली आहे का खराब आहे सांगा बरं. जर सृष्टी जर खराब असेल तर सृष्टीला निर्माता तो, मग तो कसा असेल? लगेच माझा प्रश्न तिकडे जाते डायरेक्ट. जर या सृष्टीला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जन्माला घालणारा जर तो असेल, या दुःखातून मुक्त करणारा जर तो असेल, तर तो किती सुंदर असेल रे. विचार करा ना, मी जर एवढा चांगला असेल तर माझा बाप किती चांगला असेल. जर महानुभाव पंथाचे विचार जर एवढे चांगले असतील तर ते विचार सांगणारा किती सुंदर असेल. विचार करा ना, आणि छाती टोकून म्हणा ना की मी महानुभाव पंथाचा आहे, मी महानुभाव आहे. आज आम्हाला लाजून आणि भेटून घाबरून आम्हाला जगावं लागते. काही ठिकाणी आम्ही पाहतो, आता इकडे तर नाही, परंतु मी तिकडे गडचिरोली वगैरे काही मध्य प्रदेशच्या भागामध्ये जातो ना, लोकांची देवपूजा पाहतो तर कुठं कोनोड्यात. ठीक आहे, एखाद्या ठिकाणची व्यवस्था आपण समजून घेतो. देवपूजा कुठं तर कोनोड्यात. भाऊ कसं आहे इथं, कसं? अरे नाही म्हणे आमचे सोयरे येतात पाहुणे, ई निवाई नाही का. तर मग ते विचारतात, हे काळ्या गोट्यावाले का तुम्ही? कोणते कोणते म्हणतात का? इकडेही म्हणतात का? इकडे काय म्हणतात? काळ्या देवावाले म्हणतात का? तसंही नाही म्हणत. कधीपर्यंत लपवसा आला? कमीत कमी सगळ्या जवळून लपवा, पण तुमच्या गुरुजनांच्या जवळ लपवू नका. तुम्ही तुमच्या गुरुजनाला सांगा ना, सांगतील ना रे त्या काळ्या दगडामध्ये काय आहे, काय आहे त्या काळ्या दगडामध्ये, काय त्या काळ्या पसारामध्ये, ज्याला आम्ही आमच्या डोक्यावर घेऊन संदेरी फिरतो. किती महत्व आहे त्या पसारामध्ये. तुम्ही विचारा तुमच्या गुरुजनांना, तुमचे गुरुजन ज्या वेळेस देतात तर तुम्हाला ते काळ्या पसार विचारा काय आहे याच्यात, काय एवढं महत्वाचं आहे आम्हाला. सांगतील ना आपले गुरुजन, नक्की सांगतील ना. पण आम्हाला विचारण्याचाही तोंड नाही, जाणून घेण्याची हिंमत नाही, अरे थांबून सांगण्याची ताकद नाही. बस फक्त मी महानुभाव पंथाचा आणि मी महानुभाव पंथाचा. काय जरा कुठं आहे महानुभाव पंथ, काय महानुभाव पंथ समजते का तुला काहीतरी? फक्त महानुभाव पंथाच्या नावावर असं जमत नाही, तसं जमत नाही, हे नाही ते नाही ते नाही. देवानं सांगितलं काय? देवानं म्हटलं भेदभाव तो बिलकुल करू नका. तुमचा तो व्यवहार आहे, तुमच्या व्यवहाराच्या पद्धतीने तो तुमचा व्यवहार करा ना, काही अडचण नाही ना. जाणून घ्या ना, समजून घ्या ना. मला आता 2-4 दिवसाच्या अगोदर तिकडून एक फोन आला, बाबा म्हणे आम्ही गुत्त्यामध्ये धान कापायला गेलतो, तर म्हणे आम्हाला ते आम्ही पैसे गोळा केले आणि पैसे वगैरे गोळा करून मग म्हणे आता तिथे स्वयंपाक होऊन राहिला, तर म्हणे बाबा मला जेवायला जात जमल का? म्हटलं तुझी इच्छा असेल तर जा, मी काय सांगू. मग म्हणे नाही ना बाबा, ते लोक म्हणतात ना म्हणे आपल्या महानुभाव तिथं जायचं नाही जेवण करायला. म्हटलं नाही म्हणतात तर नको जाऊ. नाही म्हणे मग मी पैसे वगैरे नेऊन दिले तर, नेऊन दिले तर नेऊन दिले. नाही म्हणे काही पाप वगैरे नाही लागत ना. म्हटलं कोण तरी पण सांगा ना बाबा नेमकं कसं करू. म्हटलं एक काम कर, तू साधू लोकांना कशी चुतिया बनवतो तशीच त्यांना बनव आता. कारण की एखादा साधू घरी येतो, म्हटलं ना फोन केलं तर बाई आम्ही येतो, तर लगेच सांगतात बाबा आज मी शेतावर गेलो धान काटायला. हा मग शेतावर आलोय मी. बाबा म्हणतात ठीक आहे बेटा जाय आता वापस. बनवलं ना बाबा माग फिरले. मग लगेच सासूबाईचा फोन, सुनबाई घराला दरवाजेला ताला लागलाय. नाही मी इकडे आलतो ना धान कापायला. बनवलं ना. आणि जर तेवढंच म्हटलं सगळं थांबा मी शेतावर आहे परंतु चाबी आणून देतो, दार खोलून देतो, त्या बाबाला जरी म्हटलं असतं आणि इकडे मालकाला म्हटलं असतं तर बाबा रे मला फक्त अर्धीच रोजी देशील, परंतु आता मी चाललो. हे संस्कार जर त्यांनी पाहिलं असतं तर. परंतु हे आमचे विचार इथपर्यंत आम्ही इथपर्यंत खाली येऊन पडलोय आणि म्हणून आज आपली अशी परिस्थिती झाली आहे.
म्हणून बाबांना हे जाणून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आणि हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. आणि अशीच परिस्थिती, असेच दुःख अनुसया मातेच्या ठिकाणी सुद्धा पडले होते. आता आपण डायरेक्ट आपण तिकडे पोहोचतो, भरपूर झाला तर जनरल आणि मोकळं मोकळं बोलून. अनुसया मातेच्या ठिकाणी सुद्धा हे पडलं होतं, कारण की आपल्या आयुष्यात दुःख कोण टाकतं ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे, हे सत्य आम्हाला स्वीकारायचं आहे. अनुसया मातेच्या ठिकाणी सुद्धा हे दुःख कोणी टाकलं होतं? तुम्हाला माहिती आहे कोणी टाकलं होतं? कोणी टाकलं होतं? ती कथा माहिती असेल ना तुम्हाला. की अनुसया मातेच्या ठिकाणी गारगोट्या घेऊन आले होते. कोण आले होते गारगोट्या घेऊन? हा आले होते ना, आले होते ना. मग अरे आपण ज्याला भगवान म्हणतो, ज्याला देव म्हणतो, मी तिरस्कार करत नाही, फक्त जाणून घ्या, समजून घ्या, समजून घ्या बाबा. आणि मला जरी समजत नसेल तर तुम्ही तरी मला समजून सांगा, मला समजून सांगा. परंतु काय प्रसंग आला होता तो? अरे अनुसया माता ज्यावेळेस भक्ती करायची, त्या एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती करायची, त्याच्या नावाशिवाय पाणी प्यायची नाही, आणि त्याचे नाव घेतल्याशिवाय श्वासही घ्यायची नाही, त्याचं नाव घेतल्याशिवाय डोळे उघडायचे नाही, अशी ती अनुसया माता त्या परमेश्वराची भक्ती करायची. त्या भक्तीनं परमेश्वर एवढा प्रसन्न झाला, एवढा प्रसन्न झाला की परमेश्वर डायरेक्ट तिच्या उदरीच, डायरेक्ट तिच्या घरीच, डायरेक्ट तिच्या दारी. तुम्हाला नाही वाटत असं पोरग मलाही व्हावं म्हणून? आमची एकच इच्छा, डॉक्टर व्हावा माझा पोरग, इंजिनियर व्हावा, पण देव माणूस व्हावा किंवा देव व्हावा असं कधीच वाटलं नाही ना. की त्या परमेश्वराची बाबा मला सेवा करण्याचा एखादा वेळ संस्कार यावा. कधी रडलो का मी हा भाव धरून म्हणत, किंवा परमेश्वराने माझ्या घरी जन्म घ्यावा, त्या परमेश्वराचा व लाळ चुमा करण्याचा योग माझ्या आयुष्यात यावा, कधी विचार केलो का आम्ही? काय मागितलं रे देवाला आम्ही? जे संपणार आहे, जे दुःख देणार आहे, जो नाचत कुदत आपल्या घरी घेऊन येणार आहे आणि घरी आल्यानंतर ती कमरेवर लात मारणार आहे, हे दुःख घेऊन बसलो ना आपण. कोणी मागितलं होतं? मागायचं ते एकच मागा ना, देवा तोची व्हावा, तोची भेटावा, तुझ्या व्यतिरिक्त या जगात मला दुसरं काही नको पाहिजे. आताच सांगितलं मी, बाप असं राहते. काय मागाव? बाप मागाव? मी तर सरळच म्हणतो देवाला, बस देवा फक्त तुझ्या चरणाची धूळ दे मला, बस बाकी काहीच नको, आणि फक्त तुझं लक्ष राहू दे माझ्यावर, काहीच नको, काहीच नाही पाहिजे. हे इथं बसलेले आहेत ना, फक्त 2 मिनिटं ऐकण्यापुरते आहेत, याच्या नंतर मध्ये हे कोणी नाहीत ना माझे, आणि हे सत्य आहे ना. आणि अनुसया मातेच्या लक्षात त्यावेळी आलं होतं, आणि म्हणून अनुसया मातेने काय केलं? देवा फक्त तू पाहिजे. आले श्री दत्तात्रय प्रभू महाराज, आणि तेही आल्यानंतर ज्यावेळेस परमेश्वराची भक्ती तिला भेटली, ज्यावेळेस परमेश्वर तिला भेटले, तर तेही पचलं नाही लोकांना, तेही पचलं नाही. आणि म्हणून हे सगळी कीर्ती ज्यावेळेस वाढत वाढत गेली, नारदाला पचलं नाही. नारद ज्यावेळेस सत्य पाहायला तिच्या त्या कुटीमध्ये पोहोचले, तिच्या आश्रमामध्ये पोहोचले, आणि नारदाने पाहिलं, वा म्हणे, रिद्धी सिद्धी सगळे हिच्या कुटीमध्ये नांदतात म्हणे, कारण की तिथं सगळं परमेश्वर होता ना, सगळे इथं नांदतात म्हणे, सगळं. नारदाने पाहिलं आणि म्हणे, तुमच्यापेक्षा लहान असून मी इथं बसलो. मग कमी कमी तेवढीशी एक वेळ देत जाणं. तुम्ही असे वर राहाल, देव लगेच वरच्या वर उचलून घेईल, पण त्याच्यावर विश्वास ठेवा, भरोसा ठेवा. जसं अनुसया मातेनं भरोसा ठेवला होता, आणि काय झाला, जसं ते कळालं त्यांना, ब्रह्मा विष्णू महादेवाच्या तिन्ही राण्याला कळालं, त्यांचा बिलकुल गरमच झाला ना. म्हणजे असं कसं होऊ शकते? आणि असं कोणाला होते? एकतर जीवाला आणि देवतेला. कोणाला होते असं? जीवाला आणि देवतेला. लक्षात घ्या, ओळखून घ्या, आता तरी ओळखून घ्या, जाणून घ्या. कारण की देवता कशी आहे? त्रिगुणात्मक आहे. देवता कशी आहे? त्रिगुणात्मक आहे. जीवाच्या ठिकाणी त्रयदोष आहेत ना. बरं, त्रयदोष म्हणा किंवा त्रयगुण म्हणा, आहेत ना. रजतम सत्व, देवतेच्या ठिकाणी सुद्धा रजतम सत्व. मग परमेश्वर कसा आहे? निर्गुण आहे. परमेश्वर कसा आहे? निर्गुण परमेश्वर आहे. अरे देवाला कधीच नाही रे बाबा, हा तो कृपाळू आहे, दयाळू आहे, मायाळू आहे. आणि म्हणूनच तर देवतेच्या ठिकाणी हे असे असल्यामुळे देवतेला रागही येतो, लोभही येतो. जसं मनुष्याला राग येतो, लोभ येतो की नाही, तसं देवतेला सुद्धा येतो. आणि म्हणून त्या ठिकाणी तिन्ही राण्याला सुद्धा रागही आला, आणि राग आल्याच्या नंतर त्यांनी लगेच म्हटलं, अरे काय ते खरं तुम्ही जाऊन पहा, आणि असलही खरं तरी तुम्ही त्यांची परीक्षा घ्या. कोण घेते परीक्षा आमची? कोण घेते? एकतर जीव माझ्यासारखा माणूस परीक्षा घेईल, किंवा मग त्या देवता परीक्षा घेतील. कारण की आपल्या समाजामध्ये एक भ्रम बसलेला आहे. कोणता भ्रम? देव परीक्षा घेते. खरंच घेते का देव परीक्षा? देव घेते का परीक्षा? अहो माय, देव परीक्षा घेते का? देव घेते का परीक्षा? भाऊ, देव घेते परीक्षा?
कोणी जरी म्हणलं तर तुम्ही सांगा त्यांना आणि विचारा त्यांना की देव कशी परीक्षा घेते तू सिद्ध करून दाखव. आणि तुम्ही त्याला सांगा की देव परीक्षा घेत नाही, कशी घेत नाही देव परीक्षा ते तुम्ही सांगा. नाहीच घेत देव परीक्षा. बस फक्त परीक्षा घेणारा माझ्यासारखा एखादा अति ज्ञानी म्हणा, माझ्यासारखा म्हणजे मी अति किंवा मग एकदम कमी, मला काही समजत नाही पण एखाद्याला अडवून पाहण्याचा प्रयत्न करतो, किंवा मग त्याच देवता. आणि घेतलं ना त्या देवतेने, ब्रह्मा विष्णू महादेवानी परीक्षा घेतली, अणुसय मातेची परीक्षा घेतली. काय म्हणे, नाही आम्ही आणलेल्या गारगोट्या आम्हाला द्या, ते शिजवून द्या. आणि सत्य आहे का, होऊ शकते का असं? आपल्या व्यवहारात तर नाही, परंतु जर त्याची इच्छा असेल, त्याची जर इच्छा असेल ना, काही येऊ शकते. काही होत्याचा नव्हता, काही येऊ शकते त्याची इच्छा असेल तर. आणि करून दाखवलं ना, माझ्या देवाला करून दाखवलं. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी अरे गारगोट्याची खीर केली म्हणे. बर, मग अनुसया माता म्हणे आता वाढतो. वाढायच्या वेळेस काय परिस्थिती झाली, परत आणखी सत्व. अरे एवढी मोठी परीक्षा म्हणजे सोपी आहे का? सोपी आहे का ही परीक्षा? काय म्हणे ते, अरे असं कसं होऊ शकतं, गारगोट्या कसं काय शिजवू शकतात? तरी पण असंबित झाले. आणि त्याच्यानंतर म्हणतात की आणखी एक परीक्षा आहे. कोणती? मग तुम्हाला निवस्त्र हुसेने आम्हाला हे वाढायचं आहे. काय म्हणावं त्या अणुसया मातेनी? मी ऐकलेला, चिंतन केलं, नंतर मी तुम्हाला सांगतो. मी कुठं वाचलं बिचलं नाही, मी एवढं काही हुशार आणि बाकी काही नाही. बरं, तुम्ही जेवढं मला मोठं म्हणत होते तेवढं मोठं तर नाहीच नाही. काय केलं अणुसया मातेने? अरे म्हणे ठीक आहे ना, तुमची इच्छा आहे ना, पण मला तो माझ्या मालकाला विचारू द्या ना, मला माझ्या बापाला सांगू द्या ना, मला माझ्या मायाला सांगू द्या ना. अणुसया मातेने लगेच श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या परब्रह्म परमेश्वराच्या नामाचं स्मरण केलं. महाराज या दुःखातून काढणारा तुम्ही एकच आहे जगात, बाकी माझी परीक्षा घेणारे सगळे भाऊ आहेत, बहिणी आहेत, माय बाप आहे. देवता महाराजांनी अरे लगेच कृपा दृष्टी करून हे पालक केले म्हणे. काय केले म्हणे? बालक. आता काय त्या मातेला लाज वाटेल का आपल्या लेकराच्या पुढं? नाही ना. अरे दिलं ना, खीर चारली, स्तनपान सुद्धा करून दिलं. आणि करून दिल्याच्या नंतर मध्ये ज्यावेळेस तो जो प्रश्न, एक दिवस झाले, 2 दिवस झाले, आमचे राजे काय आले नाही. लक्षात घ्या, आपण काय म्हणतो त्यांना, आपल्याला देवता आणि परमेश्वर समजायचे आहेत ना, समजायचे आहेत ना, समजलं पाहिजे ना. कधी समजल बाबा आपल्याला, कधी समजल रे? अरे चमत्काराला नमस्कार करूच नका ना, बळी पडू नका ना. नाही तर इथे 101 चमत्कार दाखवू शकतो आपण, 101. पण काय होईल त्याच्यानं? उद्या तुम्ही मला देव समजून बसतात, मी नाहीच ना रे बाप्पा देव. कशाला चमत्काराला बळी पडता? अरे आमच्याकडे लोक येतात, बाबा पाणी बनवून द्यायला. काल परवाच कुठेतरी गेलो आम्ही, एक म्हातारी बाई भेटली, बाबा म्हणे खूप ऍसिडिटी होते, पोटात खूप ऍसिडिटी होते, पाणी बनवून द्यायला. म्हटलं मला येतच नाही, 5 नामही येत नाही. तुझं तूच करत बस म्हटलो. नको करू दक्षिणा, काही अडचण नाही मला, मी नाही करत, मला येतच नाही. नाही पोट दुखला तर पाणी बनवून द्या, आहे ना आपल्या पंथात चालू आहे ना. अरे पाणी पिलं तर पोट जर दुखत असेल तर मी तर म्हणतो व्हायलाच पाहिजे असं. आणि हा जर चमत्कार असेल तर असा चमत्कार कुठं नाही. 5 नाम आमच्या जवळ येत ना, देवाची भक्ती करतो ना, पाणी बनवून देते का आपल्याला? बनवून टाका, वाटा वाटा बनवून जाईल वाटा. आणि त्याच्यात जर सगळंच काय होत असेल, काही अडचण नाही, ड्राम भरून नाही ठेवायचं आपल्या मंदिराच्या पुढं. काय कुठं लागतं रे बाप्पा, आपण कुठल्याही नादी लागतो, कुठल्याही नादी. एवढे भोळे व्हावं लागतं का? एवढे भोळे व्हावं लागते? नाही ना. जाणून घ्या बाबांनो, समजून घ्या. काय केलं अनुसया मातेने? आवाज दिला, आला ना. तिचा बाप खरंच धावून आला. आणि धावून आल्याच्या नंतर मध्ये लगेच बालक केलं. अनुसया मातेने सगळं त्यांची व्यवस्था केली. अरे लालन पालन सगळं केलं. आणि सगळं केल्याच्या नंतर मध्ये ज्या वेळेस तिन्ही देवाच्या तिन्ही राण्या, तीनही देवाच्या तिन्ही राण्या म्हणजे 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 5 दिवस झाले, महिना झाला, अजून आले काऊन नाही? जेही झाले असतील दिवस, म्हणे अजून काऊन आले नाही? आले ना खाली. मग म्हणे आता कुठं आहेत आमचे ब्रह्मा विष्णू महादेव, कुठं आहेत? अनुसया माता म्हणे हे आहेत बा पाडण्यात, पहा तुम्ही. मग आता त्यांच्या मनात आणखी प्रश्न, ओळखा 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 ओळखा. त्यांच्या मनात प्रश्न, याच्यातला माझा कोणता, याच्यातला माझा कोणता?
म्हणे नाही आम्हाला ओळखता येत नाही आणि दुसऱ्याला आम्हाला हात लावता येत नाही. कारण पतिव्रता हा धर्म काय होते, भंग होते. आम्हाला हात लावता येत नाही. मग आता तुम्हीच ओळखून सांगा. त्यावेळेस अनुसूया माता म्हणते हे माझी काही कला नाही, माझा काही जादू नाही, हे माझ्या देवाची कला होय. कारण जो माझ्या देवाची माझ्या भक्ताची परीक्षा पाहायला येते, देव त्याचाही वापर करून ठेवते. हे चमत्कार दिसू राहिला. म्हणून मी तर म्हणल देवाला बिलकुल नाही, देवाला कमी समजायचं नाहीच नाही. अरे देव दयाळू आहे, मयाळू आहे म्हणून त्याच्या दयेचा एवढा अंतर पाहायचा का रे? कधीही आला देवाकडे ना कधीही गेला देवाजवळ, त्यालाही राग येत असेल ना. कबा माझ्याकडे येतो ना मग आणखी दुसऱ्याकडे जातो, माझ्याकडे येतो ना आणखी दुसऱ्याकडे जातो. पण तेवढं झाल्यावर खरंच त्याच्यासारखी दया जगात कोणाजवळच नाही, कोणाजवळच नाही. अरे कितीही जरी संपली तरी ते संपतच नाही ना. दयेचा सागर आहे तो. सागर कधी आटते संपते नाही, कधीच नाही, कधीच नाही. आणि अनुसूया मातेने परत त्या परमेश्वराला प्रार्थना केली आणि त्या तीनही राजाला सुद्धा म्हटलं, म्हणजे तुम्हाला जर 3 राजे तुमचे पाहिजे असतील ना, त्या परमेश्वराच्या चरणी जा, त्या परमेश्वराच्या नावाचं स्मरण करा, तो येईल आणि तो तुम्हाला देईल, तेव्हा तुम्हाला भेटल. नाही तर माझंही ऐकत नाही म्हणे माझा देव. बसल्या ना अनुसूया माता, बसल्या त्या तीनही राण्या, बसल्या करू लागल्या ना परमेश्वराची प्रार्थना. त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेवः त्वमेव सर्वं मम देवदेवः. श्री दत्तात्रेय. लक्षात येतोय तुमच्या आणि माझ्या पण की खऱ्या अर्थानं आता काही ऐकण्याची अशी मनस्थिती तुमची दिसत नाही. आणि मनुष्य थकतो सुद्धा, ऐकूनही थकतो, बोलूनही थकतो. म्हणून आजचा दिवस आपला मार्गशीर्ष महिन्याचा आहे. हा महिना श्री दत्तात्रेय प्रभू बाबांचा. रोज आपल्या घरी आपण बरोबर वेळेवर जेवण करत असू. प्रत्येक वेळेस कार्यक्रमामध्ये, लग्नामध्ये आपल्याला अगदी 12 वाजता जेवायला मिळते असं नाहीच आहे. म्हणून एक दिवस श्री दत्तात्रेय प्रभूंच्या कार्याचा, धर्मारूपी आढाव्याचा आपण जेव्हा श्रवण करू, त्या दिवशी नक्कीच आपला हा उपवास असणार आहे. बरेच उपवास केले आपण आतापर्यंत, बरेच उपवास आपण केलेले आहेत. पण कोणी पुत्र संपत्ती नाही म्हणून एक वेळा याच दत्त मंदिरामध्ये, कृष्ण मंदिरामध्ये घेऊन आलोय, तो एक व्रतच होता. कोणाची जागा अडलेली आहे म्हणून ती सुटावी, तो एक व्रतच होता. बरेच व्रत आहे, पण हे व्रत नाही घेतलं की जोपर्यंत श्री दत्तात्रेय प्रभूंच्या धर्म कार्याचा आढावा जोपर्यंत मला कळत नाही, तोपर्यंत मी अन्न उदक प्राशन करणार नाही. हे गरजेचं आहे जीवाला. हे ध्येय आहे जीवाचं, आणि हे ध्येय आपल्यात यावं म्हणून ही धर्मसभा. म्हणून या धर्मसभेचे अध्यक्षस्थानी विराजमान परम पूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय, प्रातस्मरणीय मनसळ निवासी श्री बाबाजी, तसेच ज्यांच्या मुखारविंदातून आपण अतिशय नामस्मरणाचं महत्व आपण जाणून घेतलंय. ध्वजरूपी सत्य सनातन महात्म धर्म, त्यांची तत्व, त्याची आचार प्रणाली, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा आचार, अज्ञान रूपी अंधकार तो कसा दूर होईल याच्यावर ज्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला, असे परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय विद्वत रत्न श्री डाकराम सुकळी निवासी श्री दादाजी, तसेच या ठिकाणी उपस्थित सगळेच वयोवृद्ध, परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय ईशाधिष्ठित सर्वे सर्वाहा, तशाच माय माऊली त्या ठिकाणी खाली बसल्या आहेत. मगांपासून मला खराब वाटतंय की ग्रस्तांनी खाली बसावं, ठीक आहे, पण साधूंनी खाली बसावं हे थोडं मला पटत नाही. कारण की ही काही पोथी सत्र नाही, आणि उलट ग्रस्त वरती आहेत आणि साधू खालती आहे, हे पाहावयासही बरं वाटत नाही. म्हणून कदाचित मला असं वाटते
दोन्ही द्वय तपस्विनी आयांना आपणही खुर्चीवर विराजमान व्हावं अशी माझी विनंती आहे. पाठीमागे चेअर आहे आपल्याकडे, हरकत नाही. तरी आपण या ठिकाणी सगळे संन्यासी गृहस्थ धर्मीय. आता तुम्हाला मी एक उपमा दिली संन्यासी. आता तुम्ही संन्यासी आहात की नाही? बोला माय माऊली हो, संन्यासी आहात का तुम्ही? मी तुम्हाला संन्यासी म्हटलेला आहे, संन्यासी. आता तुम्ही संन्यासी आहात का? पण नसायला पाहिजे होता आजच्या दिवशी संन्यासी. मग घरातले विचार बंद करा. हो, महात्मी लोक आयुष्यभर शेवटचा श्वासापर्यंत संन्यास धर्म करतायत, सोडण्याचा प्रयत्न करतात. जर आपल्या वाट्याला एक दिवस जरी संन्यास धर्म जर आपण आचरतो म्हटलं तरी श्री दत्तात्रय प्रभू काही ना काही याचं फळ देतील ना. विचार करा, आज आपण इथंच बसून आहोत पण मनामध्ये सतत प्रश्न सुरू आहे, हे भाषण कधी संपेल, कधी भोजन होईल, कधी संपन, कधी घरी जाऊ. बरेच लोकांचे असे विचार असतात. म्हणून संन्यासी म्हणा आजच्या दिवस. कारण की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी, अनंत ईश्वर अवतारांनी संन्यास वेशेला मान्यता दिली. आणि जोपर्यंत आपण संन्यासी होणार नाही तोपर्यंत संन्यासांची तत्व म्हणजे आचाररूपी तत्व हे आपल्याला कळणार नाही. आणि या दिवशी आपण आलोय केवळ आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि श्री दत्तात्रय प्रभूंविषयी जाणण्यासाठी. म्हणून नक्कीच मला असं वाटते आपण एकदा उदार अंतःकरणेनं जोरात मला श्री दत्तात्रय प्रभूंच्या आवाजात जय घोषणा आपण करावी, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल. श्री दत्तात्रय माणसांची गणना कमी आहे पण आवाज थैराट करणारा आहे. पण आपल्यापेक्षा उपस्थिती महिला वर्गांची जास्त आहे पण आवाज तितकासा पुरेसा नाही. पहा, म्हणून मुख में हो श्याम नाम, श्याम सेवा हाथ में, तू अकेला नहीं प्यारे, श्याम तेरे साथ में, धन्यवाद निर्विवाद, बोलो श्याम श्याम कहिए, जाही विधि राखे श्याम, ताही विधि रहिए, ताही विधि राखे श्याम, ताही विधी रहिये. त्या विधीत थांबा ज्या विधीत ईश्वर आपल्याकडे पाहतील. अशा विधीत इथं बसून थांबू नका. त्या विचारांचं वेगळं व्हा, घराच्या वेगळं व्हा, प्रपंचाच्या वेगळं व्हा. असू द्या मूल बरोबर आहे, ते खेळताय, काही लक्ष देऊ नका. आता तुमचं लक्ष इकडं करा. ओके, हा इथल्या शाळेचा नियम आहे. पहा, म्हणून मुखारविंदातून आपल्याकडे श्री दत्त प्रभू नामांचा अगदी उदार अंतःकरणेनं जय व्हायला हवा. आता कोणी मंडळी म्हणणार नाही, पुरुष मंडळी म्हणणार नाही. आता आपण एकदा चेक करून घेऊ, व्हॅल्यूम इकडचा मोठा आहे की आपला, आणि मग सोबत म्हणण्याचा प्रयत्न करू. चला, श्री गोविंद प्रभू बाबांना तुम्ही ओळखता की नाही? चला, श्री गोविंद प्रभू बाबांना आवाज देऊन या आपण. श्री गोविंद प्रभू. बराच निघाला. आता ज्या ईश्वर अवतारांनी आपल्या जीवाचा उद्धरणाचा वेळा स्वीकार केला त्या श्री चक्रधर बाबांना आपण सगळे म्हणून आवाज देऊया. सर्वज्ञ श्री माणसं पुढे का, याचं कारण आजही मला अनुभव मिळाला. माणसांना उजवा हात का म्हणतात, कदाचित असंच असेल, परंतु या स्त्रियांनाही आमच्या मानभव संप्रदायामध्ये प्रथम क्रमांकाला स्थान आहे. स्त्री म्हणजे साधी नव्हे. अगदी सगळं वैभव असूनही, ती परिस्थिती हालाकीची असूनही, तरी ती लग्न विवाह झाल्यापासून शेवटचा श्वास त्या घरात सोडते. आणि ते सोडत असताना, त्या प्रपंचात राहत असताना तिला किती त्रास होतात. मूल जन्मवण्यापासून, यांची काळजी घेण्यापासून, घरातली भांडी कुंडी धुण्यापासून हा त्रास जाणतो आम्ही. पण एवढा करूनही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी श्री दत्ता, तेव्हा आमच्या मुखावरती एकमेव भक्त येतो, ती म्हणजे मदडसा राणी.
ज्या मदरसा राणीचा आपण उपहार स्वीकार केला श्री दत्तात्रय प्रभू बाबा, तसाच आमचाही स्वीकार करावा. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही स्त्रिया तर तुम्हाला माहित पाहिजे की श्री दत्तात्रय प्रभूंची परमभक्त कोण होती, आणि त्या स्त्रियेसारखी कुठल्याच अवताराच्या सन्निधानी स्त्री झाली नाही, ही तिची विशेष आहे. मदरसा राणीचा एक काहीतरी अनंत भक्त झाले, अनंत युगे झाले असतील, पण मदरसा राणीसारखा ना भक्त झाला. पाहण, आपण प्रपंचिका संसारी आहोत, आपल्यालाही मुलं आहे, आपल्यालाही बाळ आहेत, लक्षात घ्या, आपल्याला लेकर आहेत. पण आता या सभेमध्ये या संसारी पुरुषाला, पती पत्नीला, दाम्पत्याला असं वाटेल का की माझा मुलगा श्री दत्तात्रय प्रभूच्या नावाचा संन्यास घ्यावा? आहे का कोणी अशी निर्भीड, ईश्वराप्रती, धर्माप्रती जागृत ती स्त्री, जिला वाटेल की नाही माझा मुलगा त्याने माहूरगडला जाऊन संन्यास घ्यावा? नाही ना एवढा भक्त श्रेष्ठ. पहा, आठवण करा, नागदेवाची माताही नव्हती आबाईसा. खडकुलीचा प्रसंग आहे, जेव्हा कळालं की हा नागदेव आपला मुलगा संन्यास घेतोय, तेव्हा तिने अरे म्हणे नागदेया कशाला, अरे ते घेतलंय ना शेतीतला अवजार घेतलाय, वखर घेतलाय, नांगर घेतलाय, सगळं घेतलंय, आता तू कसा संन्यास घेतील रे? खोटं बोलावं लागलं. म्हणे काय, कोणी सांगितलं आहे तुला? अरे तो रामदेव म्हणतोय ना. नव्हती ती माता. विशेष अर्थाने माता पहा कशी आहे, आपण कसे आहोत, आणि दत्तात्रय प्रभूंची भक्त कशी होती हे जाणं आधी. पहा, ती माता आहे मदरसा राणी. अहो विचार करा, तिला 7 पुत्र आहेत. आता वासना याच्यातही अधिक आहे. त्या वासनांकडे न जाता तर्कवादीकडे महत्वाचा सिद्धांत आपण गोळा करूया. 6 मुले आहेत, आणि 6ही मुले अगदी 12, 14, 15च्या वर्षामध्ये मदरसा राणीने स्वतः घरी बसून त्याला धर्मसंस्कार शिकवला. आता आपण हल्लीकडच्या काळात आपण आपल्या मुलाला धर्मसंस्कार शिकवत नाही. आपण त्यांना मोबाईल देणार, आपण त्यांना त्या टीव्हीवर एक सिरियल येते लहान लेकरांची, ते उलटा चष्मा म्हणतात, कोणाचा आहे रे? अरे तुम्ही पाहतात असे जे उलटा चष्मा आहे, तर कशी पिढी घडवणार आपली. पाहू पण सीधा चष्मा ना, कधीतरी लावलाय का तुम्ही उलटा चष्मा? तारक मेहता का? म्हणजे आपण आपल्या लेकरांना काय दाखवतोय? काहीतरी चुकीचा संदेश आहेच ना. पहा ना, मग आता विचार करा, हा धर्म आहे का? हा खऱ्या अर्थानं संस्कार आहे का? आता ही सगळी तळून मंडळी येत आहे. आता बिचारे आतापर्यंत होते थकले बिचारे, इथली बाकीची गायब झाली, म्हणजे यायला काही काम नाही. माईक गीक दिला, काही बोलतच राहते, बिचारे गेले कटाळून ते उठून. आता पण मदरसा राणी काहीतरी वेगळी होती. मदरसा राणीने आपले पुत्र, ज्यांना 9 महिने पोट्यात, आता तेव्हाचा विशेष योग, आताचे 9 महिने असतील, तेव्हाचे वेगळे महिने आहे, जास्त दिवस सहन केले त्रास. हो, जेव्हा एका मातेला मूल होते तेव्हा त्या मातेचा नवीन जन्म असतो. पहा, आता आपल्याकडे बऱ्याच सोयी आहे, आपल्याकडे आज मेडिकल पर्याय आहे, पण जिची नॉर्मल डिलिव्हरी होती तिला विचारून घ्या त्याचा त्रास काय आहे जगात. म्हणजे तिचं मरण आहे, ती मरू शकते, तिचा जीवही जाऊ शकतो, इतक्या वेदना आहे. मी इतक्या वेदना सहन केवळ फक्त धर्मासाठी मदरसा राणीनं केल्या. मोठं करत असताना ब्रह्मविद्येची शिकवण दिली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे तत्वज्ञान मराठीत सांगितलंय तेच तत्वज्ञान सर्वज्ञ श्री दत्तात्रय प्रभू बाबांनी संस्कृत मध्ये सांगितलंय. पर्यंत आपण इथे बसूनच राहू, आपण उठायचंच नाही. कुठल्या तरी अधिकरणाच्या मुखारविद्यातून एकतरी शब्द असा गुह्य रहस्य प्राप्त होईल, काहीतरी कळेल आपल्याला. विचार करा, हो की तेवढा आता आमच्याकडे भाव उरला नाही आहे. तेवढं ना देवाविषयी अर्थता आहे ना निरोपण ऐकण्याकरता आमच्याकडे वेळ आहे. तो काळ गेलाय आणि काळ जातोय आपल्या हातातून, याच्यावर लक्ष नाही आपल्याकडे. आपण आपल्याच मनगटाला घडी बांधून आपण असं जाणून बसलो की वेळ माझ्या हातात आहे, पण नक्कीच एकदा मनगटाला बांधलेल्या घडीकडे बघा, वेळ तुमचा नाहीये, वेळ बरोबर पुढे जातोय. म्हणून याचीही निश्चिती आपण करून घ्यायला हवी की नेमकं आपल्या जीवनात काय, आपण कशासाठी जन्मलो, जन्माला आपण का आलोला आहे, इथं कशासाठी आलोय आम्ही. आईच्या गर्भातून आलो, मग आईच्या गर्भात येण्याच्या आधी आम्ही कुठे होतो?
अरे आम्ही उद्या मरणार आहोत, उद्या मेल्यानंतर हीच गाव लोक आम्हाला 11 वरती जाळून देतील, कोणी गाळून टाकतील. मग गाडल्यानंतर आमचं ध्येय काय आहे? मग आता कुठली पत्नी उरली, कुठला मुलगा उरला, कोण उरलेला आहे? आपण आलो कशासाठी होतो? नेमकी पृथ्वी कोणाची आहे? अरे जी भूमी आहे, ही जी भूमी आहे, विचार करायच्यात फक्त गहू जरी टाकला तरी रोपट तयार होतं, हिरवगार येतं. नेमकं ही पृथ्वीच्या खाली कुठलं सामर्थ्य आहे? पहा ना, शरीर आहे, डांबर रस्त्यावर टाकलेलं गहू येत नाही, पण तिथंच टाकल्यावर काय येतं? बरंच रहस्य आहे, ज्या रहस्यावर अजूनही विचार करता आला नाही बंधूंनो. आपल्याला आपलं डोकं चाललं नाही तिकडं, आपण फक्त आता हरपलोय. आपल्याला वाटतं या गर्दीत आहो, पण ही गर्दी तुमची नाही आणि माझी नाही आहे. ही गर्दी केवळ फक्त आजच्या पुरती आहे, 2 तासापुरती आहे. एकदा भोजनांची अनाउन्समेंट झाली की तुम्ही सगळं सोडून जाल आणि पहिले धक्काबुक्की करून प्लेट हिसकून घिसकून पहिले आपल्या पात्रात पडलं पाहिजे याच्या प्रयत्नात राहू. हा संसार असाच आहे. म्हणून जाणून घ्या, कारण ही तत्व फार सुंदर आहे. श्री दत्तात्रय प्रभू बाबाची माता बनायचं आहे ना, तर माता तशीच बना ज्या मातेची स्तुती होते, ती म्हणजे मदरसा आहे. अनुसया मातेने एकच पुत्र श्री दत्तात्रय प्रभू, पण मदरसा राणी 6 पुत्र दिले धर्मासाठी. सांगा बरं, आता आपापले लेकरं घरी आहेत की नाही अजूनही? आजचा तर रविवार आहे, प्रत्येकांना आपला मुलगा असेल की नाही, मुलगी तरी असेल. तर या 10-12 मुली दिसत आहेत, 10 जास्त बोललोय मी, 5-6 मुली इथं आहेत. मग याच्या व्यतिरिक्त न्यू पिढी कुठं आहे? या मंदिराचा पाया कुठं आहे? ही 4-5 मुलं या ठिकाणी दिसत आहे, मग उरलेली कुठं आहे? मग ही का नाही आहे? मग आपल्याला ही मुलं इथं आणायची आहे, तर मग बनायला कावं लागल, कुठलं स्थान निर्माण करावं लागल? अरे मदरसा राणीचं तत्व आपण ध्येय करणार नाही तोपर्यंत मदरसा राणीला आपण कसं म्हणू शकतो की तुमचे भक्त गेले? आपले दाखवावं लागेल ना. ही गरज आहे आम्हाला धर्मासाठी. अहो, आपली तरुण पिढी व्यसनांच्या आधारी चालली, आपलं लक्ष नाही आहे आपल्या पिढीवर. आम्ही मानभाऊ संप्रदाय म्हणतो आम्ही, पण मानभाऊ संप्रदायाचे खूप विचार सुंदर आहे, तत्व फार श्रेष्ठ आहे. पहा ना, मानभाऊ संप्रदायाचा जो उपदेशी बांधव आहे ना, ज्याच्या घरामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचा विशेष आहे, ज्याच्या घरामध्ये पंचकृष्ण अवतारापैकी विशेष आहे, त्या घरामध्ये कधीही व्यसन होऊ शकत नाही. हे तत्व सर्वज्ञांचे आहे, हे तत्व श्री दत्तात्रय प्रभू बाबांचे आहे. त्यांच्या घरामध्ये कोणी मद्य पिलेला व्यक्ती येणार नाही. मद्य कळतं का? दारू. मानभाऊ संप्रदायामध्ये दारू हा प्रकारच नाही आहे, पण तरीही लोक पितात. मग तो मानभाऊ संप्रदायाचा नाही हे निश्चित आज लक्षात घेऊन घ्या. सरळ आहे तो मानभाऊ संप्रदायाचा, ना साधक आहे ना उपासक आहे. कुठेतरी तो वेगळा संस्कार होता, आत्मीयता होती, नम्रता होती. हा ना, आज ती नम्रता नाही, कारण की आपण जसं करू तसंच पेरू. गहू फेकल्यावर लक्षात घ्या, तांदूळाचं धन शेत येत नाही, पीक येत नाही. एक घटना सांगतो तुम्हाला, प्रत्येक वेळेस सांगत असतो, आपल्या घरात आपण कशी सुसंस्कार पेरतोय. आता एका घरामध्ये आम्ही गेलो, एक माई माऊल्या होत्या. आता त्यांनी आम्हाला तिथं प्राचारण केलं की आम्हाला बोलवलेलं आहे त्या ठिकाणी, आणि बोलवल्यानंतर दादा तुम्ही या म्हणून आम्ही 2-3 त्यांच्या तिथे गेलो. गेल्यानंतर आता रविवार होता, रात्रीची वेळ होती. आता नाही म्हणता म्हणता 7:30च्या दरम्यान आम्ही त्या घरामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर आता रविवार म्हटलं की सुट्टी आहे साहेबांना. साहेब आता आतमध्ये प्रवेश केला, साहेब हॉलमध्ये आहे आणि हाफ चड्डीवर आहे, आपल्या भाषेत बरमोडा, तो टोंगळ्याच्या वरती असलेला, आणि सोफा आहे, सोफ्याच्या समोर टी टेबल आहे, मस्त पाय असे केले आणि असे बसले, एका हातात रिमोट आहे. पहा, सोबत 7-8 वर्षाचं लेकरू आहे जो स्वतःचा मुलगा आहे. आणि बाई कुठं आहे? बाई आतमध्ये पचन करताय. पचन म्हणजे काय? स्वयंपाक. आपल्या भाषेत स्वयंपाक करताय. आता तिला माहितच नाही आम्ही आलोय. साहेब बसले आहे, सोबत मुलगा आणि पुढे टीव्ही आहे मोठा 3.5 लाख रुपयाचा, हो भिंतीला लागून, आणि त्याच्यावर पिक्चर सुरू आहे. पिक्चरचं नाव शोले. आता हा पिक्चर सगळ्यांनाच माहित आहे. परिस्थिती लक्षात आली कशी आहे?
आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये आतमध्ये प्रवेश केलाय साहेब? सोप्यावर आहे, असेच असा टाइम, असा पाय, असे असे. बोल भाऊ दंडवत. हा दंड, बसा. अरे बसा, पिक्चर सुरू आहे. पोरानं तर दंड होतही नाही केला, त्याने पाहिलं तो पिक्चर मध्ये मग्न आहे. मग आता आम्हाला जिथं बसा म्हणे तिथे एक खुर्ची होती, आम्ही दोघा आहोत. चला एकानं खुर्चीवर बसावं, एकानं खाली बसावं, पण खुर्चीवरही त्याचे दिवसभराचे कपडे वाढले त्याच्यावर ठेवले. आता बसावं कुठं? खुर्चीच्या कपड्यावर. आता अवघड आहे ना. बरं हा पाय बी मोळे ना, जवळ घे ना, उठे ना बाबा, इथं बसा सोपा, तू हल्या बसला त्याच्यावर. विचार करा, काय अवघड असेल ती परिस्थिती. विचार करू शकता? हा माणुसकीचा माणूस आहे का? विचार करा. आणि याच ठिकाणी जावई आला तर काय करू न काय नाही, काय करू न काय नाही. पाण्यानं पाय धू का दुधानं? इतकी अवघड परिस्थिती होईल. पण काहीच नाही, असं पाहिलं उदासीन पुन्हा बसला. आम्ही बसलो खाली, ना चादर आहे ना पटकर आहे ना काही नाही, स्टाईल वर खाली बसलोय. बसल्यानंतर आता तिथं टीव्ही सुरू आहे. मी म्हणलं आता जाऊ द्या, आपणही टीव्ही पाहून घ्या. साधू झालं म्हणून का झालं, घेऊन घ्या पाहून. आता शोलेचा पिक्चर आहे, गाजलेला होता. मला अचानक योग आला, पाहून घ्या 10-15 मिनिटात. बाईला तर सांगितलं नाही का महात्मे आले, साधू आले, तू भेट. आणि आम्ही कोणत्या तोंडात म्हणावं बाई घरी आहे का? म्हणजे उगाच पुन्हा अडचण. म्हणजे लोक असेही आहे. आता अवघड झालं, बसलोय आम्ही. आणि तेवढ्यात मग आमचंही लक्ष त्या टीव्ही मध्ये रमल्या गेलो. आता शोले पिक्चर, त्याच्यामध्ये सीन आहे, एक चित्रीकरण असं आलेलं आहे. धर्मेंदरचे हात बांधलेले आहे. कोण बांधले? चाचीरच्या मंडळी ना. हा कोण? अमजद खान. गब्बर. हे बरोबर पाठ आहे. तिथून आवाज आला गब्बरचा इथपर्यंत. पण दत्तात्रय प्रभूचं नाव घ्या म्हणतो तर एकानं बोलले नाही एवढं जोऱ्या, पण गब्बरचं नाव पोहोचलं. आता गब्बरच्या हातात आहे पट्टा चमड्याचा, आणि त्याच्या पुढे आहे त्याची फ्युचर वाईफ. कोण नाव तिचं? हेमा मालिनी. पाय असं आहे ज्ञान आपलं. नाच बसंती नाच. आता तो गब्बर म्हणतो नाच बसंती नाच. तेवढ्यात तो धर्मेंदरले कुठून ताकद आली माहित नाही. तो म्हणते ए बसंती, इस कुत्ते के सामने मत नाचना. आता आम्ही पाहुणार, घ्या पाहून आता नेमकं काय होईल ते होईन, जाऊ द्या आता पाहूनच घ्या नेमकं काय भानगड आहे. इथं सुरू झाला, आता सगळं झालं. आता वेळ झाला पुढं, तो सीनही गेला, पोरानही पाहिला आणि वडिलांनी पाहिला. मग 10-15 मिनिटं गेले. तिकडून आता माय माऊली आली, घरातली होम मिनिस्टर स्त्री. आल्याबरोबर आता रविवारचा दिवस होता, हा बी जोमात होता. याने का झालं माहित नाही. आता यानं स्त्रीले म्हणलं, तोही म्हणते आता ए बसंती. झालं गंमत. आता कुठूनच आलो इथं. आता इतक्यापर्यंत ठीक होत, इतक्यापर्यंत ठीक आहे. अरे ते एक चित्रीकरण आहे, ते एक नाटक आहे. पण त्या नाटकामध्ये समावेश तुम्ही इतका भयानक घेतला की स्वतः त्याच्यात लिंपायमान झाले. आणि आपल्या स्वतःच्या अर्धांगिनीला, जिच्याशी 7 फेरे घेतले, वचन घेतले, तुला चांगलं बोलीन चांगलं, आणि तिला साधू देखतच म्हटलं आता हे बसंती. आम्ही खाली माना घातल्या. राजा आता कुठूनच फसलो इथं, साधून अशा घरात थांबू. आता आपल्या देखत जर याची अशी लँग्वेज आहे, पुढं काय होईल? थांब आता, पाऊस द्यायचे संस्कार. तो काय म्हणतो आता, तिलाही लाज बिचारी, तिनेही मान खाली घातली. ए बसंती नाच, नाच बसंती नाच. झालं काम आता पूर्ण. आता जर पतिव्रता असेल तर नाचल. अवघडच आहे ना. तेवढ्यात ते पोरग होतं, त्यानं पुढचा पूर्ण पिक्चर पाहिला होता. साहेब म्हणतात ए बसंती नाच, आणि पोरग म्हणते ए बसंती. आपल्या आईकडे बोट करतोय ए बसंती, मग पप्पाकडे म्हणते इस कुत्ते के सामने मत नाचना. सांगा, सांगितलं ना, जे फेराल तेच उगवल.
काय पेरायचं आहे ना आपल्या हातात आहे. लहान मुलांच्या देखत आपण मोबाईलवर काय बघायचं आहे याची मर्यादा आहे. व्हॉट्सअपची मर्यादा आहे. एक ठराविक लिमिट आहे, ठराविक संस्कार आहे, तो आम्ही विसरलो. अतिथी देवो म्हणणारे आपण होतो. पहा, एक काळ असा होता, शुभ लाभ होता, वेलकम होतो. आज पाट्या बदलल्या, कुत्र्यापासून सावधान. आणि घरात गेलो तो कुत्रा कोणीच नाही. मग आता सावधान कोणापासून व्हायचा आहे? विचार करा. ज्याला समजलं ठीक आहे, नाही समजलं जेवून जा. विचार करा. साधी गोष्ट नाही आहे. पाट्या बदलल्या, धर्म बदलला, विचार बदलले, सगळं बदलत चाललाय. म्हणजे अधर्म आहे, हा कलियुग आहे. कलियुगात असा आहे. म्हणून आपल्या लेकरावर थोडं लक्ष द्या. त्याने कुठल्या व्यसनाकडे गेला का? तो दारूच्या अधीन झाला का? तो सिगारेट ओढतो का? तो तंबाखूच्या व्यसनाकडे अधीन झाला का? तो खऱ्याकडे वळाला का? ही सगळी बाबा आम्हाला पाहायला पाहिजे. एकदा शोधायला पाहिजे आपल्या कुटुंबाचा जो मुलगा आहे नेमकं त्याचं कसं अनुकरण आहे. कारण की आपल्याला ही पिढी जी आहे ना, नवीन नूतन, ही धर्मरूपी नीतिरूपी आपल्याला आणायची आहे. आणि याच्यासाठी घरातल्या सदस्यांनी फार गरजेची शिक्षण आहे की आपल्या लेकरांवर थोडं लक्ष ठेवावं. त्याला कुठल्या तरी धर्मक्षळी त्याला न्यावं. काहीतरी त्यातलं वेदाचं असेल, गीता असेल, श्री दत्तात्रेय प्रभूंचं चरित्र असेल, एखाद्या मंदिरात जाऊन नीती कशी असेल, वाईट गोष्टी. गव्य कुळातील कन्येला दर्शन झालं. तिलाही कळालं की श्री दत्तात्रेय प्रभू बाबा आराध्य दैवत, या ब्रह्मांडाचे मालक. तिने दंडोत टाकला, षोडशोपचारी पूजा केली, विनंती केली भोजनाची. पण श्री दत्तात्रेय प्रभू बाबा म्हणतात आम्ही भोजन नाही, आम्हाला भिक्षा वाढा. पण भिक्षा वाढा म्हणजे ताट वाढा, ताट वाढा म्हणजे त्या भिक्षा झोडीमध्ये पदार्थ ठेवा. आता ताट वाढणंही जमलं पाहिजे. ताट वाढणं एवढं सोपी आहे? विचार करा. सांगा बरं, मीठ कोणत्या हाताले? उजव्या. बरोबर आहे बाई? कोणत्या? डाव्या का उजव्या? मीठ मीठ ताटात कोणत्या बाजूला मीठ ठेवलं पाहिजे? डाव्या. पाणी उजव्या. हा, जमलं, बढिया काम आहे. एक नंबर काम सुरू आहे आपलं. पाहून घ्या आता हे इच्छा इथंच पहा. गरज आहे. तुम्ही जरी ज्या प्रपंचातले आहे ना, तर त्या प्रपंचातला हा एक धर्मही आहे. हा एक धर्म आहे, प्रपंचाचा आहे. प्रपंचाचे काही कर्तृत्व आहे, संस्कार आहे. नुसतं लग्न झालं आणि बँड बाजा वाजवला म्हणजे झालं असं नाही आहे. त्याच्यानंतर तिथली कुठली कर्म आहे ती जशीच्या तशी झाली पाहिजे, फार विशेष आहे. पा साधी गोष्ट नाहीये. एका माय माऊलीनं ताट वाढलं देवासाठी. काटोलची घटना आहे. आता ताट वाढून आलं, ताटामध्ये तिनं व्यवस्थित वाढलं. कढीत कढी वाढली. एका वाटीत कढी आहे, एका वाटीत वांग्याची भाजी आहे, इकडं लाडू आहे, पापड आहे, भात आहे, भजी आहे, चपाती आहे. आता कमीत कमी 100 पावलं चालून तिला ताट आणून देवाच्या पुढे ठेवायचं आहे, स्थानापुढे. बस तिने ते ताट आणून ठेवलं. काढल्यानंतर मी जेव्हा ताटावरचं ताट काढलं तेव्हा मी पाहिलं की अरे, या लाडूनं तर कढीच्या वाटीत आत्महत्या केलेली पाहिजे. विचार करा, लाडूनं आत्महत्या कढीच्या वाटीत केली. म्हणजे तिनं किती हलवत आणलं असेल ताट, का लाडू ओळून बी कढीच्या वाटीत जाऊन बसला. आणि कढीनं आपली कढी आपल्या मर्यादेच्या बाहेर ते भातात नेली. आणि थोडं बरोबर आळं टाकून पाणी त्याच्यात हे टाकलं होतं वरण, तर भाताचा सरोवर झाला. आपली ताटं वाढण्याची पद्धती पहा. आणि जो पापड छाती ठोकून बोलत होता मी कळगाव कळगाव, तो चिमून पडला. आपले ताटं पहा कसे वाढल्या. डोकंच खराब येईन एखाद्याचं. अहो, एकच नाही, एक अजून सांगतो. एका बाईनं मला जेवायला बोलवलं. दुपारी दंडोत घातला. सकाळी 10 वाजेपासून माझ्यासोबत पुन्हा 2 जण होते. बाबा बाबा म्हणे तुम्हाला काय आवडते? आता अवघड आहे ना, साधूने जर गोड सांगावतो तो साधू कसा? अवघड आहे. आपल्याच तोंडानं आपल्याला खायचं ना आपणच सांगावं गोड काय कर. अवघड झालं का? मग आता कसं करावं? तिनं कोणाला तरी विचारलं ग्रुपवर, पण दादाला काय आवडते? त्यानं सांगितलं पांढरावाला रसगुल्ला. आता तिनं सांगितलं दादा रसगुल्ला आवडणे. आता होई म्हणता येत नाही, साधू साधून हो म्हणावं हे अवघडच आहे.
बरं माय, कर कर. मग आता आम्ही तिघांमध्ये दिवसभर त्याच गप्पा. 10 वाजले रसगुल्ला आहे, 12 वाजले रसगुल्ला आहे, 4 वाजले रसगुल्ला आहे रात्री. आता रात्रीची वेळ झाली, ताटा आले. आता माझं ताट आलं, ताटावर झाकून. दोघाचं आलं खुलं. आता ताट आणून ठेवल्याबरोबर पहिलं लक्ष गेलं, आहे का? म्हणे आहे. रसगुल्ले आहे. मग दिवसभर ज्याचं चिंतन केलं ते रसगुल्ले आहे. मग आता झालं सगळं, गंध अक्षता दिली, सगळं दिलं. आता आमचंही बरंच काम आहे. पोट बी भरा, खिसा बी भरा, अवघडच आहे आमचं. बाबा म्हणे आम्हाला लागत नाही. आता मनात म्हणलं माय गाडीला तर पेट्रोल लागलं. आता अवघड झालं ना. बाबानं म्हणलं तर खरी, पण हे पेट्रोल आता देईन कोण? लाल उपासमारीची वेळ. आता हरकत नाही, लोटत देव मला, माझी काष्टी मला इथेच मिळालेली आहे. काय असेल ते, काय मागितलं असेल त्या तुमच्या पाऊसाला साजीबुडी वाटते म्हणणारी, काय वाटत असेल तिला, काय मागते ती म्हणते मला काही नको. मला श्याम गौर मूर्ती म्हणजे दोन्ही देवाची मूर्ती माझ्या नजरेसमोर दिसाव्यात. काय मागणं आहे त्यांचं? ती फक्त कोण असेल की देवा मला काहीही नको, मला तुझं पद हवंय. बंधूंनो, आपण आज या ठिकाणी आमचे डॉक्टर साहेब आले आहेत, अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत. पण तुमच्यावरचं त्यांचं प्रेम कमी नाही झालं. कारण मी पाहतोय आणि ओळखतोय तुमच्यावरचं प्रेम कमी झालेलं नाहीये. माणूस आहे, माणसा